त्याची लायकी तरी आहे का त्यांची? शेवटी दाखवलेस ना रंग. आता तू शांत हो. अरे पण सारखं तेच आठवत राहत रे, डोळ्यासमोरून हटत नाही काही. कशी माणसं आहेत ही. बस बस बस, चला आता मला काम करायचंय. हो निघतो आम्ही. कर तू काम. जान्हवी माझ्या मनातनं जास्तच उतरली. बरं झालं बाई, सगळं सामान घेऊन आलीस ते. जेव आता जरा. जेव जेव अगं, गरम गरम जेव. बँक, घर, सासर, त्रिस्थळी यात्रा नुसती. आता असे वसवस करायचे दिवस आहेत का तुझे? अगं जेव, गरम आहे तर जेवायला सुरुवात कर. बाबा तुम्ही पण बसा ना. हो तुम्ही बसा ना. अगं नाही, मी बसतो नंतर तुझ्यासोबत. तू कर सुरू. तसं तुझ्या सासरचे आहेत ना, अतिशहाणेच आहेत. आई आई काय चुकीचं बोलतेय का मी? त्यांना म्हणावं अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. सांग त्यांना. अगं पण आपण का बोलायचं असं काही? तुझी म्हणजे ना कमालच आहे. तुला ना त्यांनी अगदी जोड्याने मारलं ना तरी तू त्यांचीच बाजू घेशील. तुला भारी पुळका त्यांचा. काय म्हणाल्या काय माहेरी जातेस असं म्हटल्यानंतर? काही नाही. काही नाही? काही नाही कसं? त्या तुझ्या बेबी आहेत ना, बेबी त्यांनी नक्कीच कटकट केली असणार, हो ना? बरं जाऊ दे, तू जेव बरं. तुला सांगते, या दिवसात आहार जास्त महत्वाचा असतो, कळलं ना? तुझ्या सासरच्यांसारखं पंचपक्वान्नांचं जेवण नाही देऊ शकणार तुला, पण तुला उत्तम खायला घालेन तेवढी धमक आहे माझ्यात अजून. नको ग, इच्छाच होत नाहीये. असं बोलायचं नाही. लेकरू ऐकतंय, कळलं ना? आता जेवायचं, त्याच्यासाठी जेवायचं. काय झालं? पाहताय काय माझ्याकडे असे? काळजी घ्यायला नको का? अहो 2 जीवांची येते आता, आणि मला चांगला अनुभव आहे. 9 महिने पोटात पोर वाढवून त्याला जन्माला घातलंय मी. हे सगळं का करतेय मी? माझं नातवंड कसं गुटगुटीत असलं पाहिजे, खूप जावळ असलेलं, आणि मामासारखं देखणं पण असायला हवं, कळलं ना? काय ग, कशी झाली उसा? खूप छान झाली. तुला आवडते ना म्हणूनच केली मी. घे ना, घे. आज निंबाळकर वकिलांकडे जाऊन बोलणं झालं पेंट्याबद्दल. ते म्हणाले पिंट्याला सोडवता येईल. मी म्हटलं बाई त्यांना, हो मी अडाणी बाई, मला काय कळतंय त्यातलं, यांचे पाय धड नाहीये. ते म्हणाले जानूला करता येईल हे काम.